मित्रांनो, ही चिमणी आहे का कुठला पक्षी आहे मला माहीत नाही. आत्ता मला सापडला मेलेल्याच अवस्थेत आहे. माझ्यामध्ये टाईट झालेले आहेत पाय. तर मला रोडला पडलेलं सापडलं. तर माझ्यामध्ये मेलेल्या अवस्थेत आहे. तर मी आता हिचं थोडक्यात दफनविधीच करूयात. कारण आला आपल्याला दिसलं म्हणून आपण दफनविधी करण्याचा साईड लावू. तर मित्रांनो, सगळीकडेच करल असं नाही. आता दिसलं म्हणून आपण दफनविधी करतोय. जिथं शक्य आहे जमल करण्याचा प्रयत्न करायचा. चुकून माझ्या पायात आली असती, ते दिसल्यामुळं आपण तिचं दफनविधी करतोय. असं होत नाही. रोडला पण बरेच वेळेस असं होतं की प्राणी मेलेल्या अवस्थेत दिसतात, परंतु आज दिसली, मला चुकून दिसली म्हणून आपण तिचं दफनविधी करतोय. माझ्या मते शॉक लागून मेलेली असावी असं वाटतंय. मित्रांनो, ही चिमणी माझं मागाशी पाय पडला असता, म्हणजे मी फोनवर होतो, पाय पडला असता तर मला दिसली म्हणून आपण यांचं दफनविधी केलं आहे. असं बरेच प्राणी आपल्याला बघायला मिळतात, पण सगळीकडे शक्य होतं आहे असं नाही. मला व्यवस्थित अवस्थेत दिसली खाली पडलेली रोडला. माझ्या मते शॉक बसून किंवा काही कारण असेल, ही पडलेली दिसली म्हणून आज आपण दफनविधी केला. तर मित्रांनो, जेवढं शक्य आहे तेवढं प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. मला तर ते शक्य झालं नाही. मला मेलेल्या अवस्थेत दिसलं. तर जेवढं शक्य तेवढं प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं वातावरण, आपलं हवामान हे हेल्दी राहील. शक्यतो सिटीमध्ये सध्या चिमण्या, कावळे वगैरे शक्यतो बघायला मिळत नाही, परंतु आज मला दिसली आणि ते पण मेलेल्या अवस्थेत. त्यामुळं मी आज हा दफनविधीचा दफनविधी केलेला आहे. थोडं का असं ना, मानसिक समाधान याच्यामुळं नक्की मिळतं. जर तिला वाचवता आलं असतं तर अजून जास्त आनंद मिळाला असता. याच्या आधी पण मी भूजलधारावर एक व्हिडिओ टाकलेला की त्या विहिरीमध्ये एक कासव आहे. तुम्हाला पण जमलं तर शक्य असेल तर कासव पाळण्याचा प्रयत्न करा. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कासव हे कुठल्याही पाण्यात जगत नाही. कारण कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये बरेच वेळेस, अक्कलकोटला मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस कासव पाळलेलं होतं एक छोटंसं. ते कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये मान टाकायचं. याचा अर्थ ते कासव कुठल्याही पाण्यात जगलं असं नाही. ते तिथं पाणी विहिरीत आहे, तिथं जगतं आहे, म्हणून आपण तो एक सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा प्रकारे जमलं, शक्य होईल तेवढं प्राणी वाचवण्याचं आणि प्राणी, चिमण्या, कावळं वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्यामार्फत जे झाडांची ग्रोथ होते, त्यांच्यामार्फत जे झाडांची बीज इकडं तिकडं जातात आणि त्याच्याने झाड वाढतात, याला 100% फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.